ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या अधिष्ठानाखाली श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर आमकां खबर आसा की गेले कित्येक वर्ष या पीठाचे काम संपूर्ण गोंय तसेच भारतभर तसेच विश्वान जाता आणि आम्ही ते सगळे पळयतात। हे कार्य घेत पासून सांगताय ना आमचे पर्पल फेस्टिवल अशा तांणी घेतले, असे खूपशे कार्यक्रम तांणी घेतले। सो तो पासून म्हणजे मुरगांव तालुका आज जगाच्या मॅपार एक स्पिरिच्युअली स्ट्रॉंग हे म्हणून वचपाचो मेसेज वचपाची जी गरज आसा ती आज आम्ही मांडूंक शकता। आणि त्या खातीर जाता तितले हांगा सगळे आमचे बूथ अध्यक्ष आसा आमकां 100 नाका म्हणजे 50च टार्गेट करया। ते 50 टार्गेट केले जाल्यार जातली। तुमचो प्रोग्रामूय मोठ्या प्रमाणात तुमचो जावपाचो आसा आता, सो ताजी पूर्व तयारी ही तुम्ही करा हांगा येवपाची। सो 1,500 आणि हे 4,000 धरले आणि बाकीचे आम्ही अशें करून एक 5,000 लोक आम्ही सपोज मोबिलायज करूंक शकता। आमची एक स्वताची मिटींग असल्यान ताका थोडे लोक कमी असले जाल्यार आमकां कांयच येना, पूण हो जो हे आसतलो कार्यक्रम हो जगभर वतलो। म्हणजे मुरगांव तालुक्यात येदो व्हडलो कार्यक्रम जालो हाजी चर्चा म्हाका दिसता देशभरान जातली। आणि आमचे तशें जाल्यार एखाद्रे फुडल्या मन की बातान परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या चरणाकडे नतमस्तक जावन आयज खूप उमेद जाता की आमच्या दाजी सरान वास्को भागातले सगळे जे त्यांचे बूथ मंडळ जे आसा, बूथ लिडर जे आसा, वार्ड लिडर जे आसा, त्यांचे खास लिडर जे ह्या भागातले आसा त्या सगळ्यांक घेऊन आयज बैठक दवरली। बैठक हाच्या खातीर दवरली की येणाऱ्या 9 मार्चाक एक गोंयान भव्य आणि दिव्य असो उत्सव महोत्सव जो मुरगांव बायणा बिचार जावपाचो आसा आणि ताची पूर्व तयारी म्हणून आयज एक म्हत्वाची दाजी सराच्या सगळ्या कावन्सिलर म्हणा, दाजी सरांचे सगळे बूथ लिडर, वार्ड लिडर सगळ्यांनी घेऊन आयज म्हत्वाची बैठक जाली। आणि त्या बैठकीत असो एक आवाखो तयार झाला की येस, जसे दाजी सरान म्हटले हो आपलो कार्यक्रम, हो जो उत्सव असा, हो जो महोत्सव असा तो माझो महोत्सव असा। आणि त्याच पद्धतीने हांगासरल्या जमिल्ल्या सगळ्या जनसमुदायान, सगळ्या लिडरांनी, सगळ्या कावन्सिलरांनी, सगळ्या बूथ लिडरांनी सांगला की आम्ही प्रत्येक जण घरातले भायर सरतले। आम्ही प्रत्येक जण आपापल्या वाड्याचेर आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सी जी आसा त्यातून सगळे जर भायर सरून ना म्हटलं तरी जवळपास 4,000 ते 5,000 लोक जे आसा ते फक्त आणि फक्त वास्को भागातले भायर सरतले। हाच्या खातीर खरे अभिनंदन आणि खरे म्हाका तोखणाय करीशी दिसता आमच्या दाजी सराली, कारण दाजी सर हे नेते आसा, देश आणि धर्माचे नेते आसा आणि म्हणून धर्म कार्याक ते फुडें सरले। म्हत्वाचो मुद्दो हो आसा की 9 मार्च उत्सव जो जातलो हो बायणा बिचार समुद्राचेर जातलो। आणि नेमकी समुद्राचेर जावपाची तरी कितें आसा, कारण सगळ्यांक आमकां खबर आसा की गोंयान समुद्र म्हणजे कशा पद्दतीन तेंची प्रचार आणि प्रसार जाता तो जो प्रचार प्रसार आमकां बदलपाचो आसा। परमपूज्य स्वामी महाराजांचे दृष्टिकोन जो आसा, एक ध्येय जो आसा की गोंयचे समुद्र कायापालट करपाचे, गोंयच्या समुद्राची क्रांती करपाची, गोंयच्या समुद्रांचो जो विषय आसा, गोंयच्या समुद्राचो जो दृष्टिकोन जो आसा तो देश विदेशान जगभर पसरचो आणि हाच्या खातीर स्वामीजींचो अट्टहास आसा। तर 9 तारखेक 9 मार्चाक कार्यक्रम जो सुरवात जातलो तो सांजचे 4 वरांपासून सुरवात जातली। सांजच्या 4 वरांचेर भव्य आणि दिव्य अशें स्वागत जे आसा, एकदम सगळे हांगासरले वास्कोकारांचे नेते म्हणा, वास्कोकार सगळे कावन्सिलर म्हणा, वास्कोकार बूथ लिडर म्हणा आणि खुद्द दाजी सर हांचे सगळे समुदाय वास्को दामोदर देवस्थानाकडे सगळ्या संतांचे, सगळे आंतरराष्ट्रीय जे लिडर्स येवपाचे आसा, डेलिगेट्स येवपाचे आसा तांचे स्वागत करतले आणि दामबाबाचे दर्शन घेवन थंयसरल्यान भव्य अशी मिरवणूक, भव्य अशी रॅली जी आसा ती जातली। आणि समुद्राचेर खास करून एक भव्य आणि दिव्य अशी महिलांची कलश यात्रा जातली। केन्नाच अशी कलश यात्रा पळोवंक ना असो एक दृश्य जो आसा, दृष्टी जी आसा ती तुमकां पळोवपाक मेळटली। त्यानंतर समुद्र पूजन जातले। मुळात समुद्र हे समुद्र नारायण म्हणटा, आम्ही तपोवन म्हणटा आणि अशा या समुद्र नारायणाची पूजा जातली। समुद्र नारायणाची पूजा जाल्या उपरांत एक जसे संत जे आसा सगळे संत आणि त्या बरोबर जमिल्ले सगळे लोक हे सूर्यनारायणाक अर्घ्य अर्पण करतले। त्याचबरोबर
फुडें वचून हांगासर जो बिचाचेर जो कार्यक्रम जो आसा तुमी आमी केन्नाच पळोवंक नासलेले की बीच हें योगा करपाचें स्थान आसा. बीच हें स्वताक कितें म्हणटा ती धष्ट आनी पुश्ट दवरपाचें स्थान आसा. आनी ताका लागून बिचाचेर एक योगाचो असो कन्सेप्ट सगळ्यां जगा समोर दवरतले. त्याच बरोबर हांगासर एक महाआरती जातली आनी महाआरती जी आसा ते सगळे संत, स्टेजी वयले सगळे गॅस्ट आनी सगळे लोक जे आसात ते ह्या समुद्र नारायणाचे मोठ्या प्रमाणात भव्य आणि दिव्य स्वरूपात महाआरती जातली. मागता सगळ्या गोंयकारां कडेन ह्यो महाआरतीचो कन्सेप्ट, ह्यो समुद्र पुजनाचो कन्सेप्ट, ह्यो अर्घ्यदानाचो कन्सेप्ट. समुद्रार जी आमची सगळी महिला जी आसा, एक म्हाका मुद्दामून सांगचें दिसता की गोंयांत किंवा भारतांत म्हाका दिसता एकमेव तपोभूमी आनी ते सुद्धा परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या आशिर्वादान वेद विदुशी म्हणजे महिला सुद्धा पौरोहित्य करपाक शकता, महिला सुद्धा आध्यात्मिक कार्य करपाक शकता. हे पुऱ्या जगाक जे दाखवून दिला ते परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या आशिर्वादान जाला. आणि त्याच निमतान त्याच अनुषंगान समुद्राचेर मोठ्या प्रमाणात एक महायज्ञ जातलो. हे वास्कोकारांचे भले जावचे, वास्कोकारांचेच नव्हे तर सगळ्या गोंयकारांच्या, भारतातल्या सगळ्या लोकांचे टुरिजमाच्या क्षेत्रात, धंद्याच्या क्षेत्रात, सगळ्या संसाराच्या क्षेत्रात किंवा वेगवेगळ्या पद्धतीन सगळ्यांचे कल्याण जावचे ह्या निमतान एक बऱ्या पद्धतीन थंय महायज्ञ जातलो. आणि तो सुद्धा आमची महिला यज्ञ करतली. असो महाआरतीचो कन्सेप्ट, महायज्ञाचो कन्सेप्ट, समुद्र पूजन, समुद्र अर्घ्य अर्पण असे वेगवेगळे कन्सेप्ट जे आसा ते आमकां समुद्राचेर पळोवपाक मेळटले. आणि खासा करून परमपूज्य सद्गुरू माऊलींचे विचार जे आसात ते जसे दाजी सरान सांगला की एकदा तरी जीवनात एकदा तरी परमपूज्य सद्गुरू माऊलींचे दर्शन घ्या. फक्त दर्शनच नाही तर स्वामी महाराज जे शब्द सांगपाक सोदता, जे विचार प्रत्येकाक सांगपाक सोदता, कारण ज्यांची दृष्टी, जांची नजर, जांचो आवाको जो आसा तो खूब मोठो आसा. आणि खासा करून स्वताहून आयज स्वामीजी महाराज जे आसात ते बायणा बिचार येतात. आणि ताका लागून आमी भायर पडपाक जाय, आमी जो अनुभव घेवपाक जाय, आमच्या फुडग्या पिळगेक आमी सांगपाक शकता हय गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल 2025 हाजो आमी अनुभव घेतला आणि असो तो कार्यक्रम जालो. अशें प्रत्येकांच्या तना मनान ध्यानात रावपा सारको हो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल. सद्गुरू श्री सद्दत्त जे पद्मनाभ बिट्स फाउंडेशन आसा आणि त्याच्या बद्दल स्पिरिच्युअल जे आमचे गोवा फेस्टिवल आसा ताजे बद्दल तुम्ही पूर्व तयारीची आज मिटींग घेतलेली आसा वास्को, कितें सांगपाक सोदता आणि कशी तयारी केली आसा? सगळ्यात पयलीं सगळ्यांक जय सच्चिदानंद. आज आमी सगळे जाणांची येता त्या आयतारा म्हणजे 9 तारखेक स्पिरिच्युअल फेस्टिवल म्हणजे समुद्र मंथन हे परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज जे आमचे पद्मश्री आणि धर्मभूषण स्वामी महाराज आसा तांचे पावित्र सानिध्यान हो सगळो कार्यक्रम जातलो. स्पिरिच्युअल टुरिजम करपा खातीर गोंय हें फुडें सरलां आणि त्या खातीर म्हाका दिसता स्वामीजींचो हे मोठे संकल्प जो आसा, एक मिशनचे स्वामीजीन जे आज फुडें व्हेला म्हणजे गोंय हें स्पिरिच्युअली आमी स्ट्रॉंग आसपाक जाय. आज गोंयची ओळख भारतभरांत एक वेगळी ओळख जाला. म्हणजे सन, सेंट आनी सी हे तिनूच गोश्टी खातीर आमी गोंयकार वळखले वता. पूण आमची एडी मोठी परंपरा आसा, आमची देवळाची एडी मोठी संस्कृती आसा, आमची एडी मोठ्यो जात्रा आसा, ह्यो सगळ्यो केन्नाच प्रमोट जावना. आमी फक्त सन, सेंट आनी सी हाच्या भितरूच आमी अडकून उरलेले आसा. आनी ती सगळी भ्रम जाल्यार ती सगळी जी इमेज आमची देशभर जाल्यार देशा भायर जाल्या ती चेंज करून म्हणजे आमची खरी ओळख कितें आसा, आमची खरी ओळख आमी दाखोवपाचो प्रयत्न हांगा करतात. आनी त्या खातीर परमपूज्य स्वामीजी 9 तारखेर मुरगांव तालुका भितर बायणा बिचार समुद्र मंथन ह्या कार्यक्रमा अंतर्गत एक मोठो म्हणजे एक 10,000 लोकांचो एक समूह तांकां ते आशिर्वचन करतले. मोठे मोठे संत महाराज तांचे बरोबर ह्या पवित्र अशे समुद्र मंथन ह्या कार्यक्रमांत आसतले. आनी त्या खातीर आज पूर्व तयारी म्हणून आमी सगळे आमचे कार्यकर्त्यांक घेवन जे प्रमुख कार्यकर्ते आसा तांकां घेवन आज बशिल्ले आसा. आनी हांव परत एकदां परमपूज्य स्वामीजीचे खरोखरच मनाकाळजांतल्यान आभार मानता की आमची इन्विटेशन तांणी एक्सेप्ट केलें आनी खंय तरी आमची मुरगांवची तालुका एक पावित्र आनी करपा खातीर म्हाका दिसता तांचो जो मोठो एक उपक्रम आसा जो हांगाच न्ही जाल्यार देशभरांत आनी देशा भायर पसून चालू आसा. आनी तातूंत आमी सगळे मोठ्या संख्येन सगळ्यांनी सहभाग जावचे. मुरगांव तालुका खातीर ही एक व्हडली गजाल आसा. म्हणजे हाजे पयलीं स्वामीजी 1-2दा आयिल्ले आसा पूण येदो मोठो कार्यक्रम जाल्यार
येदो मोठो विचार कार्यक्रम म्हाका दिसता तो केन्नाच घडून नासतलो तो आज मुरगांव तालुक्यान जावपा वता आनी त्या कार्यक्रमाची रचना मागीर आमचे ॲडवोकेट रघुवीर शिरोडकर नाल्यार सचिन गांवकर बाब हे सांगतलेच पूण हांव सगळ्या मुरगांवच्या लोकां कडेन आव्हान करता की येता त्या 9 तारखेर सगळ्यांनी मोठ्या संख्येन आपली बायल भुरगीं सगळीं रिलेटिव्स हांकां घेवन त्या बिचार येवन समुद्राची आरती कशी जाता म्हणजे आमी आनी काशी वचपाची गरज ना ही आरती कशी जाता आनी इतल्या पावित्र्याचे संत महाराज हांचे पांय लागतात आमचे धरतीक आनी हे जे मोठ्या हातूंत ही आरती जातली हे सगळ्यांनी पळोवपाची गरज आसा आपल्या माणकुल्या भुरग्यांक दाखोवपाची गरज आसा की आमची परंपरा कितें आसा आमची संस्कृताय कितें आसा आनी हे सगळें करता आसतना परमपूज्य स्वामीजी आनी सगळे संत समाजाचे लोक गुरुबंधू हे सगळे मोठ्या संख्येन आसतले आनी तो आमी सक्सेस करून आमी एक मॅसेज आमी जगभरान पावोवपाक जाय की एक मुरगांव तालुका नाजाल्यार गोंय पसून इज नॉट ओन्ली सन्स एंड लँडस्केप गोंय हे स्पिरिच्युअली पसून तितलेंच स्ट्रॉंग आसा पावल मारून जर ह्या गोंयच्या आयडेंटिटीक जे एक वेगळें वळण येवपाक लागला म्हणजे ती गोवा जी आसा ती फक्त एक मजा करपाचें क्षेत्र अशें म्हणून जे प्रेजेंट केल्लें वयता तें न जाता गोवा ही आध्यात्मीक भुमी आसा आनी ह्या गोंयान देव देवतांचे कल्चर जे आमी आज पर्यंत प्रिजर्व केल्ले आसा तें मुळान रचलां आनी गोंयकारांच्या रक्तान तें आसा हें दाखोवन दिवपा खातीर हो प्रोग्राम आमी ह्या गोंयान ह्या फावटी दुसऱ्या फावटी लास्ट इयर जसो जाल्लो तसो ह्या फावटी आमी आयोजीत केल्लो आसा सो तमाम संत अख्ख्या भारतभरांतल्यान हांगा येतले भारतभरय न्ही USA सुद्दां हांगा संत येतात जे धर्मीक कार्य आपले जगा खातीर सनातन धर्म कसो मोठो हे काम अख्खे जगभर पावयता आनी हिंदू धर्मान किंवा सनातन धर्मान आज पर्यंत जर लोकांक कितें जर केला जाल्यार मनीस म्हणून कशें जगप हे लोकांक दिल्लें आसा आनी वसुदैव कुटुंबकम हो कॉन्सेप्ट जो आहा हो फुडें भारत लोकांक एकटेन दवरूंक शकता हे जर एक सिद्धांत जर पळयले आमी आतां पर्यंतचे जाल्यार दिसता अध्यात्म जें आसा हे सगळे लोकांक एक कडेन धरपाक शकता आनी मोठें करपाक शकता शांती जर ह्या अख्ख्या देशान जर येतली किंवा जगार येतली जाल्यार आमी जर अध्यात्मीक सगळे जर बनले आमी आमचे भितर जर अध्यात्म रुजयले जाल्यार जगान शांती येवंक शकता कारण सगळ्या मनशांक एका समान ट्रीट करप ह्या हिंदू धर्माचो एक विशेश हे आसा कोर आसा सो तो कोर आमी कशें रुजयतले आनी वास्को शहरान हो प्रोग्रामाच्या निमतान आमी जगार कशें दाखयतले डिस्प्ले करतले हो एक मोठो मुद्दो आसा आनी हांव सगळ्या वास्को शहराच्या लोकां खातीर किंवा गोंयभराचे जे लोक ह्या कार्यक्रमाक येवपाक सामकी आतुरतेन वाट पळयता तेंचे खातीर लागीं मागता हांव मोठ्या मनान आमी वास्कोकार सगळे तुमकां वेलकम करपाक रावल्यात तुमी त्या दिसाची कांय विचार न करता तुमी येवचो आनी ह्या प्रोग्रामाचो आस्वाद घेवचो इतलें तुमचे कडेन हांव मागतां आनी सगळ्यांक जय सच्चिदानंद